अजूनही 2 षटक बाकी असतील. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होतीये. यावेळेला गणेश मोरे स्ट्राईक वरती होते. आडव्या बॅटने फटका सजवायचं होतं, पण बॅट आणि बॉलचा इथून संपर्क झाला नाहीये. एक चेंडूतून खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली केली गोलंदाज हर्षद याने, जो पहिल्या दिवसामध्ये काय गोलंदाजी करत होता बबलू सर अगदी पाहिलं होते आज मैदानावरती. इथे बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट येतोय. बॅट वेगाने फिरवतायत, पण बॅट आणि बॉलचा हर्षदा गोलंदाज करून देत नाहीये. गणेश वरती केला जातोय, ते बीट केलं जातंय गणेशला. जो गणेश मागच्या कालच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं, जो चांगली फटकेबाजी करत होता, त्याला तिथे मैदानावरती स्ट्राईक होती शांत ठेवण्याचं काम हर्षद गोलंदाज हा करतोय. तिसरा चेंडू फेकत असताना गोलंदाज यावेळेस यॉर्कर चेंडू होता. वेग पाहिलं या चेंडूवरती, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानामध्ये. सिंगल धाव इथून ॲक्वट केली गेली. या सिंगल धावेने स्ट्राईक आता इथून रोटेट होईल. न्यू बॅट्समन आता स्ट्राईक वरती येतील अतुलजी नवले, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना संघाला डिफेंड केलं होतं आणि फलंदाजी करत असताना षटकार ठोकून विजयी संपन्न केलं होतं. आता तेच इथून स्ट्राईक वरती असतील. चौथा चेंडू फेस करतील गोलंदाज हर्षदचा. बघूया, इथून चांगला स्कोर येणं खूप गरजेचं आहे जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे मैदानामध्ये. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानात आलेत. इथून स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईक त्यांच्याकडे असेल. येणारे अजूनही 3 चेंडू बाकी असतील या ओव्हर मधले, आपण बघू शकतोय. चला स्पीडअप करायचं आहे. त्यावेळेस सुद्धा प्रॉपर टाइम केलाय. एक्स्ट्रा कव्हरसून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड ऑफ मध्ये. चेंडू अडवतील, फेकतील, तिथून एकच धाव एकवट केली जाईल. अगदी चांगली गोलंदाजी मैदानामध्ये हर्षद. मी सांगितलं होतं कालच्या परवाच्या दिवसामध्ये सुद्धा हर्षद याने चांगली गोलंदाजी केली होती. अगदी 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. संघाचा स्कोर फक्त 11 या आकड्यावरती आहे. 11+1 विकेट आपण बघू शकतो लाईव्ह स्क्रीनवरती. 1-1 अशी धावनीती आपण लाईव्ह वर दाखवतात. यावर सुद्धा आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. चेंडू थांबणार नाहीये, जाणार आउट ऑफ पार्क. 6 धावेसाठी सिक्सर. प्रहार केलाय गणेश फलंदाजाने. फुल वसूल करत असताना 6 धावा त्याच्या अकाउंट मध्ये इथे त्याने जमा केल्यात. जिथे धावा कमी होत्या त्यानंतर आलेला हा 5व्या चेंडूवरती षटकार नक्कीच महत्वपूर्ण असेल टीम वन लाईफ गुंडगे संघासाठी. येणारा अजून एक चेंडू बाकी असेल. किती धावा येतील या चेंडूवरती नक्कीच महत्वपूर्ण असतील. जर इथून बिग हिट आला तर नक्कीच चांगला स्कोर 2 षटकामध्ये बघायला भेटेल. यावर सुद्धा पॉइंट वरून कट केलाय. प्रॉपर टाइम केलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाल आउट ऑफ पार्क. 4 धावेसाठी चौकार. पण या आकड्यावरती म्हणजेच 21 या अंकावरती स्कोर आता जाऊन पोहोचतोय.
3 षटकांचा सामना आहे. 2 षटकातून खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक घेऊन असताना गोलंदाज प्रणव आलेत. भूषण मोरगे आलेत गोलंदाजीसाठी. भूषण मोरगेकडे तिसरं षटक इथे दिलंय. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. अगदी ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतात आपल्या संघासाठी. इथून तिसरं षटक हातातील 21 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात होतीये तिसऱ्या षटकाला. इथून गोलंदाज भूषण आता प्रगती पथावरती सज्ज झाल्यात. पहिला चेंडू भूषण यांचा. ती प्रहार केलाय. सिंगल धाव इथून ॲक्वर्ट केली गेली आहे. ती सुद्धा कंप्लीट झाली आहे. इथून दुसऱ्या धावेचा कॉल होता. ती घेतली जाणार नाहीये. गणेशकडे आता स्ट्राईक असेल. अतुल जी स्ट्राईक वरती होते. पहिलेच सिंगल ॲक्वर्ट केली आहे. स्ट्राईक रोटेट होऊन आता गणेशकडे स्ट्राईक असतील. येणारे 5 चेंडूतून खेळ बाकी असेल. धाव फलकावरती धावा 22 आहेत. इथून गॅप सिलेक्शन आपण पाहिलं. अगदी एक्स्ट्रा कव्हर्स वरून चौकार आलाय. नक्कीच सुरुवातीतून होती गणेश याच्याकडून. जो पहिल्या षटकामध्ये चांगला फार दिसला नव्हता. त्यानंतर हर्षदच्या शेवटच्या 2 चेंडू बसून सुरुवात जी केली होती ती आता भूषणच्या गोलंदाजीवरती सुद्धा करतोय. यावेळेला सुद्धा अगदी देखना लायक फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. जाणार आहे आउट ऑफ पार्क. 7 धावेसाठी षटकार. जी शेलार आपलं सुद्धा इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. इथून जाऊया सामन्याकडे. काय फटकेबाजी. अगदी देखना लायक स्ट्रोक होता गणेश याचा. अगदी संघासाठी ठाम उभं राहून स्ट्रँड अँड डिलिव्हरी करतोय शॉट्सला. हाफ ट्रॅकर होता त्यावरती प्रहार. कट केले चेंडूला. अगदी तिथे तेवढं चांगलं झेल आपण मैदानामध्ये पाहतोय. जो गणेश फटकेबाजी करत होता गणेशला इथून बाद करण्यात यश आलंय गोलंदाज भूषण याला. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. गणेश बाद झालेत. गणेशने त्याची स्वतःची कामगिरी पार पाडली आहे. जशा प्रकारे इंडियासाठी हार्दिक पांड्या कठीण काळामध्ये स्कोर करतो ना तशाच प्रकारे आता